Good morning, student. I am Mr. Vikas Sahibrao Ransing from Krishna Mahavidyalay, Retri Budruk, Department of Chemistry. Today I will deliver the fifth lecture on the topic aldehydes, ketones and carboxylic acids. In last lecture we have to discuss methods of preparation of aliphatic as well as aromatic aldehyde ketones and carboxylic acids. Today I will discuss remaining methods to prepare aldehydes, ketones and carboxylic acids. First method is by Gattermann-Koch synthesis or Gattermann-Koch reaction. When benzene or its derivatives is treated with carbon monoxide and HCl in the presence of anhydrous aluminum trichloride or copper chloride gives benzaldehyde or substituted benzaldehyde. इथं सबस्टिट्यूटेड म्हणजे बेन्झेनचे आपण डेरिव्हेटिव्ह जरी वापरल्या तर त्या सबस्टिट्यूट जो आपण वापरलेला आहे त्याच्यावरती मात्र यामध्ये काही फरक पडत नाही. जो बेन्झेन किंवा त्याचे डेरिव्हेटिव्हज आहेत त्याच्यापासून आपल्याला करस्पॉन्डिंग बेन्झाल्डेहाइड किंवा सबस्टिट्यूटेड बेन्झाल्डेहाइडच मिळणार आहे. मग यामध्ये तुम्ही सबस्टिट्यूटेंट क्लोरीन वापरा, ब्रोमीन वापरा, काही फरक पडणार नाही. आहे असा तो सबस्टिट्यूटेंट राहणार आणि आपल्याला बेन्झाल्डेहाइड करस्पॉन्डिंग काय मिळणार, बेन्झाल्डेहाइड ऑब्टेन होणार. रिॲक्शन बघूया. बेन्झेन सगळ्यांना माहितीच आहे, कार्बन मोनॉक्साइड प्लस HCl इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस ॲल्युमिनियम ट्रायक्लोराइड और कॉपर क्लोराइड ॲज अ कॅटालिस्ट यूज बेन्झाल्डेहाइड. या कंपाऊंडचं नाव काय आहे, बेन्झाल्डेहाइड प्लस HCl. याची डेरिव्हेटिव्ह जरी घेतली तरी काय फरक पडत नाही. टोल्यून आपण घेतलं, हे काय आपलं टोल्यून प्लस CO प्लस HCl, रिॲक्शन सेम. सबस्टिट्यूटवरती काय फरक पडलाय का, नाही. सो दॅट अबाउट द बेन्झाल्डेहाइड रिमेनिंग ॲज इट इज. सबस्टिट्यूट सुद्धा ॲज इट इज. म्हणजे सबस्टिट्यूटेड बेन्झाल्डेहाइड, मिथिल बेन्झाल्डेहाइड इथं आपल्याला ऑब्टेन झालेला आहे. मग अशा पद्धतीनं गॅटरमन आणि कोच सिंथेसिस किंवा रिॲक्शन वरून आपण ॲरोमॅटिक अल्डिहाइड, सबस्टिट्यूटेड ॲरोमॅटिक अल्डिहाइड आपण इथं प्रिपेअर करू शकतो. सो दॅट इज द वन ऑफ द बेस्ट मेथड टू प्रिपेअर ॲरोमॅटिक अल्डिहाइड्स as well as ketones. Next reaction आहे that is Friedel-Crafts acylation of arene. आता Friedel-Crafts acylation of arene, इथं अरीन आपण वापरतोय आणि असायलेशन करतोय आणि आपल्याला करस्पॉन्डिंग कीटोन्स मिळतात. मग इथेही तेच आहे. बेन्झेन और इट्स डेरिव्हेटिव्स घ्या, ट्रीट विथ असिल क्लोराइड CH3COCl that is called acyl chloride in the presence of same catalyst आहे anhydrous aluminum chloride. It gives corresponding ketone. यामधून आपल्याला काय मिळणार, कीटोन मिळणार. बेन्झेन प्लस CH3COCl anhydrous AlCl3 gives acetophenone that is COCH3. हा COCH3 इथं ॲड होतोय आणि इथला HNH Cl हा काय मिळतो आपल्याला, HCl मिळते. ही एक वन ऑफ द बेस्ट मेथड टू प्रिपेअर करस्पॉन्डिंग ॲरोमॅटिक कीटोन्स. रिॲक्टंट बेन्झेन त्याच्या डेरिव्हेटिव्ह, इथं क्लोरीन घेतलं तर इथं क्लोरो ॲसिटोफिनॉनिल, ब्रोमीन असेल तर ब्रोमो ॲसिटोफिनॉनिल, मिथिल ॲसिटोफिनॉनिल, नाही का. या पद्धतीनं आपल्याला करस्पॉन्डिंग कीटोन्स मिळतात. नेक्स्ट प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्स फ्रॉम इस्टर. ही एक सर्वात महत्त्वाची मेथड आहे. इस्टरपासून आपण अल्डिहाइड आणि अल्कोहोल तयार करतोय. इस्टर्स आर रिड्यूस्ड टू अल्डिहाइड विथ diisobutyl aluminum hydride. The reaction is carried out at about low temperature, that is 195 Kelvin temperature. इथं हा फॅक्टर महत्त्वाचा करतोय. टेम्परेचर आपलं 195 केल्विन टेम्परेचर आहे. कॅटलिस्ट वापरला आपण डायआयसोब्युटिल ॲल्युमिनियम हायड्राइड इन टोल्यून. आता हा डो डिकेल काय आपल्याकडे आहे, ॲसिटेट आहे, मिथिल ॲसिटेट. आपण रिड्यूस करतोय by using this reducing agent at about this temperature, get converted into dodecyl acetaldehyde CH3CH210 CH double bond. ही एक सर्वात महत्त्वाची मेथड. फ्रॉम नायट्राइल्स आणि अमाइड्स पासून सुद्धा आपण करस्पॉन्डिंग
काय मिळणार आहे? कार्बोक्सिलिक ऍसिड्स मिळणार आहे. काय मिळवायचं इथं आपल्याला आता? कार्बोक्सिलिक ऍसिड्स. मग ऍसिड हायड्रोलिसिस. अल्किल सायनाइड ऑन हायड्रोलिसिस गिव्स कार्बोक्सिलिक ऍसिड्स. RC triple bond N, that is alkyl cyanide, on hydrolysis, acid hydrolysis, H2SO4 वापरा, gives RCOH NH. हा आपल्याकडे हायड्रॉक्सी इमाइड तयार होते, which on heating get converted into acetamide. इथं कंपाऊंड काय तयार झालेलं आहे आपल्याला? ॲसिटामाइड तयार झालेला आहे. आणि ॲसिटामाइडचं परत आपण हायड्रॉलिसिस केलं, ॲसिड हायड्रॉलिसिस, वी हॅव टू ऑब्टेन करस्पॉन्डिंग कार्बोक्सिलिक ॲसिड प्लस अमोनिया. म्हणजे अल्किल नायट्राइलचं आपण काय करतोय? ॲसिड हायड्रॉलिसिस करतोय. वी हॅव टू प्रिपेअर इमाइन हायड्रॉक्सी इमाइन्स मिळत आहेत आणि त्याचं आपण हिटिंग केलं, दे आर कन्व्हर्टेड इन टू करस्पॉन्डिंग अमाइड्स. अमाइडचं फर्दर आपण हायड्रॉलिसिस करतोय ॲसिड आणि वी हॅव टू ऑब्टेन करस्पॉन्डिंग कार्बोक्सिलिक ॲसिड. इथं आपल्याला करस्पॉन्डिंग कार्बोक्सिलिक ॲसिड्स मिळतात. एक्झाम्पल बघा, RC ट्रिपल बॉन्ड N प्लस OH. दोन वापरले डायरेक्ट लिहिले चालते. HCl gives RCOH plus NH4Cl. Methyl cyanide, when hydrolyzed by dilute HCl, it undergoes hydrolysis to give acetic acid. Methyl cyanide चा आपण hydrolysis केलं, it undergoes corresponding hydrolysis to form acetic acid. In this reaction, CN group converted into COH group. CN group जो आपला आहे तो कन्वर्ट होते COH ग्रुप मध्ये. COH ग्रुप, C डबल बॉन्ड O इथं आहे, दाखवलेलं नाही तरी पण आहे. CH3C ट्रिपल बॉन्ड N प्लस choice of HOH. acid hydrolysis gives CH3COH प्लस अमोनिया. इथे HCl लिहिले म्हणून इथं NH4Cl झाले. हे लक्षात ठेवा, हा फरक आहे. तुम्ही काय वापरणार आहे त्याच्यावर तिथे रिॲक्शन्स डिपेंड आहेत. नाहीतर मगाशी म्हणाला अमोनिया दाखवलं, इथे NH4Cl दाखवतोय, परत अमोनिया दाखवतोय, अरे चाललंय काय? अरे मित्रांनो, इथं फक्त आपण OHच वापरलं, इथे HCl वापरलेलं नाही. इथे HCl ज्यावेळेस तुम्ही लिहाल त्यावेळेस प्रॉडक्ट असणार आहे NH4Cl, पण ज्यावेळेस नुसतं हायड्रॉलिसिस कराल त्यावेळेस मात्र अमोनिया हा प्रॉडक्ट असणार आहे. हे लक्षात ठेवा, वेगळं काय लिहित नाही. नेक्स्ट, फ्रॉम असिल क्लोराइड अँड ॲसिड अनहायड्राइड, हायड्रॉलिसिस सिंपल आहे. When acyl chloride is hydrolyzed with water, carboxylic acid is formed and the reaction is carried out in presence of base, pyridine or NaOH to remove HCl generated. काय HCl जनरेट होते ते आपण रिमूव्ह करतोय, तर HCl जर वापरलं तर परत त्याचं हायड्रोलिसिस होणार, परत आपल्याला प्रोडक्ट्स वेगळे मिळणार. आणि म्हणून ती रिॲक्शन चेन रिॲक्शन आहे, ती थांबवायची आहे आणि त्यासाठी आपण बेस वापरतो, एक तर pyridine किंवा NaOH. We have to obtain corresponding carboxylic acids from acyl chloride and acid anhydride. Reaction RCOCl plus H2O gives RCOH plus HCl. RCOCl plus NaOH gives sodium salt of carboxylic acid plus HCl. आणि याचं परत आपण ॲसिड हायड्रोलिसिस करू, अल्कलाइन हायड्रोलिसिस करू. We have to obtain corresponding carboxylic acid. That is, acetyl chloride react with water gives acetic acid. CH3COCl plus H2O gives CH3COH plus HCl. अनहायड्राइडचं सुद्धा सेम आहे. रिॲक्ट विथ वॉटर टू गिव्ह कार्बोक्सिलिक ॲसिड. RCO टॉयस ऑफ OI प्लस H2O गिव्स टॉयस ऑफ RCOH मिळणार आहेत. दोन मॉलिक्युल्स मिळतील. RCO टॉयस ऑफ O plus H2O gives टॉयस ऑफ RCOH. Again we have to obtain simple reaction, that is carboxylic ॲसिड्स. मित्रांनो, ह्या टॉपिकमध्ये मॅक्झिमम ह्या रिॲक्शन्स आहेत, त्यामुळे ह्या रिॲक्शन वारंवार घटवायलाच पाहिजेत, तरच रिॲक्शन्स आपल्याला बोर्ड परीक्षेमध्ये न बघता बिनचूक बॅलन्स्ड लिहिता येतील. जोपर्यंत तुम्ही रिॲक्शनचा सराव करणार नाही तोपर्यंत रिॲक्शन अवघडच वाटणार आहेत, हे लक्षात ठेवा. एक्झाम्पल, ॲसिटिक अनहायड्राइड अंडरगोज हायड्रॉलिसिस टू गिव्ह करस्पॉन्डिंग कार्बोक्सिलिक ॲसिड. That is CH3CO twice of H2O gives twice of CH3COH. ॲसिटिक अनहायड्राइड वापरला आपण. प्रोपॅनिक अनहायड्राइड वापरला तर प्रोपॅनिक ॲसिड होईल. या पद्धतीनं अनहायड्राइड कुठलं वापरताय त्याच्यावरती आपल्या कार्बोक्सिलिक ॲसिडचे डिपेंड आहेत. या पद्धतीच्या आपल्या सर्वात महत्त्वाच्या ह्या रिॲक्शन्स. फ्रॉम इस्टर्स, Esters when heated with dilute H2SO4 undergoes hydrolysis to give carboxylic acid. आता इस्टरमध्ये आपण फक्त इथं अल्कोहोल ओळखण्यासाठी हा जर आपण डॅश लिहिला इथं, तर हा जो डॅश आहे तोच करस्पॉन्डिंग काय मिळणार आपल्याला? अल्कोहोल मिळणार. हे लक्षात ठेवा.
Esters is heated with dilute H2SO4. It undergoes hydrolysis to give corresponding carboxylic acid. That is RCOR dash plus H2O gives RCOH plus alcohol. Esters hydrolysis केले की ऍसिड आणि अल्कोहोलच मिळणार आणि हीच रिव्हर्स रिएक्शन लिहिली की आपल्याला इस्टरचं प्रिपरेशन होणार आहे. कार्बोक्सिलिक ऍसिड हिटेड विथ अल्कोहोल इट गिव्स इस्टर. ही तुम्हाला इस्टरच्या प्रिपरेशन मध्ये सुद्धा आहे, हे लक्षात ठेवा रिएक्शन. आणि हे हायड्रॉलिसिस आपण ह्याचं प्रॅक्टिकल आपल्याला 10 मार्कासाठी बोर्ड परीक्षेला आहे, हे लक्षात ठेवा. मिथिल ॲसिटेटचं आपण हायड्रॉलिसिस करतोय आणि त्या रिएक्शनचा रेट आपण फाइंड आउट करतोय. इट इज अ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन, सुडो युनिमॉलिक्युलर रिएक्शनचं एक्झाम्पल आहे, बेस्ट एक्झाम्पल दॅट इज हायड्रॉलिसिस. हे लक्षात ठेवा. याच्यावर 10 मार्काचा एक्सपेरिमेंट परीक्षेला आहे. RCOR plus HCl gives RCOH plus RCl. Again that RR will be the same. Example, methyl acetate on alkaline hydrolysis. It gives acetic acid. फक्त 2 स्टेप मध्ये रिएक्शन दाखवावी लागेल. CH3CO CH3 plus NaOH gives CH3CONa plus CH3OH. अल्कलाइन करा, ऍसिड करा. आता इथं सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड आहे, त्याचं ऍसिड हायड्रोलिसिस करा. वे ऑफ ऑप्टेन अगेन कार्बोक्सिलिक ऍसिड. रिएक्शन्स मस्ट बी द सेम. ऍसिड करा, अल्कलाइन करा, कुठला हायड्रोलिसिस करा, करस्पॉन्डिंग कार्बोक्सिलिक ऍसिडच मिळणार. इथं आपण कीटोन प्रिपेअर केलेला आहे. When ethyl benzoate is heated with dilute H2SO4, it undergoes hydrolysis to form benzoic acid and ethyl alcohol. जर इथला आपण CH3OH केला तसं इथं आपण C2H5OH करणार आहे. रिएक्शन्स मस्ट बी द सेम. ह्या रिएक्शन बॅलन्स्ड आहेत आणि आपल्याला घटवावं लागतील. तोपर्यंत आपल्याला त्या रिएक्शन्स येणार नाहीत. जोपर्यंत तुम्ही इथिल बेंझोएटचा फॉर्म्युला 1000 वेळा ड्रॉ करत नाही, म्हणजे दुखेपर्यंत ड्रॉ करत नाही, तोपर्यंत तुम्हाला त्या रिएक्शन्स लिहिताना अडचणच येणार. हे लक्षात ठेवा. तर घटवा, कारण सगळ्यात जास्त रिएक्शन टॉपिकमध्ये आपल्याला शिकायचे आहे. दॅट इज इथिल बेंझोएट प्लस H2O गिव्स बेंझॉइक ऍसिड प्लस इथेनॉल. अशा पद्धतीने आपण हे रिएक्शन्स काय करतोय, प्रिपेअर करतोय. अल्कलाइन हायड्रोलिसिस केलं आत्ताच इस्टरचं, salt of carboxylic acids, and which on acidification gives pre-carboxylic acids. RCOR plus NaOH, sodium salt of carboxylic acid plus ROH. आणि परत त्याचं आपण ऍसिड हायड्रोलिसिस केलं की we have to obtain corresponding carboxylic acid plus NaCl. Example, methyl acetate on alkaline hydrolysis gives acetic acid. 2 स्टेप मध्ये लिहिता येते, 1 स्टेप मध्ये पण लिहिता येते. ऍसिड HCl लिहिलं की 1 स्टेप, आणि 2 स्टेप मध्ये लिहायचं असेल तर CH3CO CH3 plus NaOH gives CH3CONa plus मिथेनॉल. आणि हा सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड आहे, त्याचं आपण ऍसिड बरोबर हायड्रोलिसिस अगेन करतोय. वी हॅव टू ऑब्टेन, हिटिंग करतोय, वी हॅव टू ऑब्टेन CH3COH plus NaCl. हे तर डायरेक्ट हायड्रोलिसिस केलं HCl इन प्रेझेन्स ऑफ HCl तरी आपल्याला ऍसिड मिळणार, NaH मिळणार, रिजनरेट होणार आहे, बेस जनरेट होणार, आणि तो आपल्याला नको आहे कारण रिएक्शन कंटिन्यू होणार, परत कंटिन्यू चेन रिएक्शन. आणि म्हणून इथं आपण CH3CONa प्लस HCl वापरलं. वी हॅव टू ऑब्टेन CH3COH. हायड्रोलिसिस करा, HCl बरोबर ट्रीटमेंट करा, डायरेक्ट HCl बरोबर ट्रीटमेंट करा, डायरेक्ट हायड्रोलिसिस करा, करस्पॉन्डिंग कार्बोक्सिलिक ऍसिडच प्रॉडक्ट मिळणार आहेत, हे लक्षात ठेवा. From Grignard reagent. So that is most important reaction. When Grignard reagent in ethereal solution is added to dry ice. आता dry चा फॉर्म्युला CO2 or solid CO2 कॉम्प्लेक्स तयार होते आणि कॉम्प्लेक्स विच हायड्रोलिसिस गिव्स करस्पॉन्डिंग कार्बोक्सिलिक ऍसिड RMgX plus C double bond O. हीटिंग करतोय आपण, कॉम्प्लेक्स तयार होते R C double bond O OMgX. ह्याचं आपण ऍसिड हायड्रोलिसिस केलं. We have to obtain RCOH plus MgXOH, that is carboxylic acid. Reaction बघा, when Grignard reagent like methyl magnesium iodide heated with ethereal solution is heated with dry ice or solid CO2, a complex is formed which on acid hydrolysis gives acetic acid. इथं इथिल मॅग्नेशियम आयोडाइड वापरला तर इथं आपल्याला C2H5 येईल, प्रोपॅनिक ऍसिड येईल. इथं ब्युटिल वापरला, C4H7 वापरला, इथं पेंटॉइक ऍसिड येईल. इथं प्रोपिल आयोडाइड, मिथिल आयोडाइड वापरला तर इथं आपल्याला ब्युटॉनिक ऍसिड मिळेल. म्हणजे अशा पद्धतीने ग्रिग्नार्ड रिएजंटवरती डिपेंड आहे कुठला ऍसिड तयार होणार आहे. इथं मिथिल मॅग्नेशियम आयोडाइड वापरला पण ऍसिडिक ऍसिड. ह्या रिएक्शन्स असे प्रॉडक्ट CH3 C2H5 C3H7 C4H9 C5H10 असे रिएक्टंट वापरा आणि मग ह्या ड्रायजवर रिएक्शन करा. व्हरायटी ऑफ द ऍसिड्स आपल्याला प्रिपेअर करता येतील, कारण ह्या व्हरायटीवरती प्रश्न विचारले जातात.
हे लक्षात ठेवा. अशा पद्धतीने आपण ग्रिग्नार्ड रिएजंटमधून पासून आपण करस्पॉन्डिंग कार्बोक्सिलिक ॲसिड्स इथं मिळवतोय. अशा पद्धतीचा आजचा लेक्चर इथं संपवतोय. थँक्यू.